नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल सिक्स मीडियावरती. आणि आज मी आलोय संजय गांधी नॅशनल पार्क येथे, जे की बोरिवली येथे आहे. मी फर्स्ट टाइम आलोय आणि फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स अतिशय चांगला असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपण बघूया आपल्यासोबत आतमध्ये काय काय वगैरे आपल्याला इंटरेस्टिंग मुवमेंट्स वगैरे भेटतात, काय काय आपण बघतोय तिथे जाऊन. आता सध्या तरी आम्ही बाईक पार्क केली आहे, जिला ₹20 बाईक पार्किंगचे चार्जेस आहेत. आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला सायकल रेंटवर घ्यायची, ते आपण नक्कीच घेऊया आणि सायकलने आपण पूर्ण नॅशनल पार्क फिरूया. तर आतमध्ये आलो होतो. एंट्री पास जो आहे तो पर पर्सन ₹103 आहे. तर आम्ही मित्र आलो होतो. आम्हाला माहीत एवढं काय माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही एंट्री पास काढला. आणि आता आम्हाला कनेरी केव्हसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत, जे की ₹150 सांगितले एंट्री फी. आणि ज्या ई बस आहे तिथे त्याची पण ₹150 पर पर्सन एंट्री आहे. आणि टायगर सफारीसाठी बस आहेत, त्यांची 150, आय थिंक सॉरी हां ₹256 तिकीट आहे त्याचं. ते आता मित्र काढायला गेले माझे तिकीट्स वगैरे टायगर सफारीसाठी. टायगर सफारीचा टायमिंग 45 मिनिट्समध्ये होते असे सांगितले नाही, बट आपण बघूया. माझ्यासमोर बस उभी आहे आणि त्या तिकडे ई बस आहेत वगैरे. तर आपण गेल्यावरती बघूया काय काय होतं तिकडे, किती वेळ लागतोय. सध्या तरी आम्ही फर्स्ट टायगर सफारी करणार आहोत, कारण की पोरांचा जास्त उत्साह आहे आपल्याकडे टायगर सफारी पहिले बघायचे म्हणून. नंतर आपण कनेरी केव्हजला जाऊ आणि बोटिंगचा पण ऑप्शन आहे तिथे, तर ते पण आपण ट्राय करणार आहोत. थोड़ा अप डाउन है ना, तो यहाँ দেখতে পেলি थोड़ा बड़ा है, दूर से दिखा रहे हो, मेरे को लगा यहाँ घूमेगा। कितना आवाज कर रहे हैं। तर मित्रांनो, इथे आता नवीन जसं माथेरानला आपल्याकडे ट्रेन वगैरे मोनो ट्रेन वगैरे आहेत, तसं इथे पण चालू होतं आपल्याकडे संजय गांधी पार्कमध्ये. हे बघा, कृष्णगिरी असं एक स्टेशन आहे आणि तिथे बोटिंगचा स्पॉट आहे. तिथेच त्याच्या अपोजिट साईडला हे ट्रेनचं आहे. तर इकडे बघू शकता, हे पटरीचं वगैरे टाकलं, पण ह्याचं अजून उद्घाटन झालेलं नाही. ट्रेन्स वगैरे या इथे बोगीमध्ये वर ठेवल्यात त्यांनी, त्याचं काम वगैरे चालू आहे. तर ते लवकरच त्याचं उद्घाटन वगैरे होणार आहे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वगैरे. आणि हे वरती डोंगरापर्यंत कनेरी केव्ज वगैरे त्या साईडला हे फिरून वगैरे आणणार आहेत आपल्याला. पण सध्या त्याचं ओपनिंग झालेलं नाही, बट भारी आहे. मी फोटोशूट वगैरे केलेत. आणि जंगल सफारीला आपण गेलो होतो, तर जंगल सफारीमध्ये आपलं टायगर, लायन आणि हरिण वगैरे दिसलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे iPhone 17 असल्यामुळे एकदम क्लिअरिटीने आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता आले. जर दुसरा फोन असता तर आधीसारखं काहीच सगळं आपल्याला ब्लर वगैरे आले असते, व्हिडिओ काही क्लिअर नसता आला आपल्याला. तर ही चांगली गोष्ट आहे आयफोनची, की आपल्याला झूम वगैरे करून व्हिडिओ वगैरे करता आले. तर मित्रांनो, आता आपण माझ्या पाठी बघू शकता, बोटिंगला चालू आपण.
ती पोलीस काका गाईड करतात आपला, फॉरेस्ट ऑफिसर आहे. दोघांसाठी पण बोट वगैरे आहेत. आपण दोघांच्या डिवाइडमध्ये जाणार आहोत, चौघजण आम्ही. त्यांना कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही आहे, त्याच्यामुळं मी स्वतःच एकटा कॅमेऱ्यामध्ये घुसतोय. फार जीव निघलाय. हा पॅन्डल मारून स्टेअरिंग आहे आपली, स्टेअरिंग मस्त भारी वाटतं इकडे. डेंजर शुभम पायाची हालत करून घेतोय. व्हिडिओग्राफरने आपल्या हातात फोन घेतलाय, त्याच्यामुळे तो काय पॅन्डल मारत नाहीये. मी एकटाच मारणार जीव घेऊन. जिम नाही आपण करत, त्याच्यामुळे आपल्याला हाल बेकार झाले. मी आता दिवस परत चालू आहे सावलीत. माझी एनर्जी डाऊन झाली. सावलीत जाऊ पण. सगळे रेस्ट करायला येऊन थांबले तिथं मधात. बघू शकता पण सावलीचा आनंद घ्याला. चढायचा प्रयत्न करू आपण, तुटला बिटला तर कोणा. तर मित्रांनो आता कनेर केव्जला आलोय मी. तर इथे एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची महत्वाची. मेन गेटवरती आपल्याला कनेर केव्जसाठी 150 रुपये पर पर्सन असं ते इलेक्ट्रिक व्हॅनमधून वगैरे घेऊन जातात. बट बेस्टच्या बस आहेत ज्या की 20 रुपये पर पर्सन तुम्हाला कनेरी केव्जपर्यंत आणतात आणि परत दुसऱ्या नेक्स्ट तिकीट काढतात आपल्याला 20 रुपयाचं, त्याच्यानंतर आपल्याला परत गेटपर्यंत सोडतात. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की येताना तिकडनं 150 रुपये त्यांच्या गाडीने यावं लागतं आपल्याला. तर ते न करता बेस्टच्या बसनी या, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. एवढं भिंतीमध्ये काम केले ना एकदम खतरनाक, म्हणजे मी पहिल्यांदा असं बघतोय. मी आधी कुठली लेणी वगैरे विजिट नाही केली, बट हे कनेरी केव्ज आहे ना अतिशय भारी आहे. गौतम बुद्धांचे जे स्टॅच्यू आहेत माझ्या पण आहे आणि इकडे दोन आहेत, मोठे मोठे आहेत बघा तुम्ही. आपण जरा ऑड सीझनमध्ये आलोय, म्हणजेच नोव्हेंबर, कारण की आपल्याला टाइम आता भेटलाय. बट जर मी पावसाळ्यामध्ये वगैरे आलो असतो जून जुलै ऑगस्टमध्ये, तर इथे एकदम भारी व्ह्यू भेटला असता आपला. बघा ना वॉटरफॉल वगैरे आहे त्याचा, तर ब्रिज आहे, ब्रिजच्या खालनं पाणी वगैरे गेलं असतं मस्त. मला असं वाटतं मी पहिले यायला पाहिजे होते ते. मी असे जरा रिव्ह्यू वगैरे लोकांचे बघितले होते की नाही एवढं काय खास नाही काय नाही, बट मला वाटतंय लोकांचा ऐकून फायदा नाही, लोक फक्त सांगतात, एक्सपिरियन्स करायला ती कळतं. मागं बघ, मला बघ.
धरतो का आता? बघा इथनं पाणी येत आहे, जो वरनं झरा आहे तो येतो, त्याचं पाणी या धबधब्याच्या म्हणजे थोड्याशा ह्याच्यामध्ये रूपांतर होतं. पण तिथं एरिया बघितला ना तर असं वाटतं आपल्याला की खूप पाणी इथून जातं. जागा एवढीच आहे बट इथे क्रॉस करून पाणी तिकडे पण जातं. तर मित्रांनो, केव्जला वरती आल्यानंतर चुकून पण माकडांशी पंगा घेऊ नका. माझी बॅग आणि हेल्मेट जाता वाचलाय. त्यांनी प्रोफेशनल माणसासारखी चैन खोलली आतमध्ये, सनस्क्रीनमध्ये ती अशी उडून फेकून दिली. 2-3 जे माझे तिकीट्स वगैरे होते ते चावून फावून टाकले. अजून जर दुसरीकडे हात घातला असता त्याने बॅगेमध्ये तर सगळा मालमत्ता आपली गायब झाली असती, खायला जे काय आणले ते. बट वाचलो आपण. माकडाचे काय पंगा घेऊ नका. छोटा दिसतो पण ती अख्खी बॅग ओढून जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपलं पूर्ण सफारी झाली आहे. संजीव गांधी जो पार्क होता आपला तो पूर्ण फिरून झाला आहे. आपण सगळ्यात शेवटला केव्जला गेलो होतो, कनेरी केव्जला. पण एकच चेंज केला आपण की जो आपण सायकलने जाणार होतो ते आपण जरा जास्त लांब आहे असं ते मॅप वगैरे बघून आपण शेवटी ज्या बस होत्या त्याने आपण टायगर सफारी केली. त्याच्यामध्ये टायगर झोपलाच होता, तो का उठलाच नाही शेवटपर्यंत, जे व्हिडिओज काढले आपण. आणि दुसरी म्हणजे गोष्ट, नंतर आपण बोटिंग केली. बोटिंग नंतर मग आपण बेस्टची बस पकडली जी की 20 रुपये तिकीट होतं. त्यांनी आपण केव्जला गेलो आणि येताना पण आपण बसने आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंगला जे गेटला आपल्याला केव्हचा आपल्या एंट्री गेटसोबत केव्हचे पण तिकीट घेतात. ते तिकीट महाग घेतात ॲक्च्युली, 50-50 रुपयापेक्षा जास्त ते चार्ज घेतात. पण जेव्हा तुम्ही केव्हला जाल तिथे 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. त्यामुळे केव्जला गेल्यावरतीच तिकीट काढा नवीन असाल तर. मला तर ॲक्च्युली पहिल्यांदा माहीत झालं आहे, बट मी तुमच्यासाठी सांगतो. बट जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.